नमस्कार। आज आपण जय हनुमान सोसायटी माणिकलाल कंपाऊंड जागृती नगर मेट्रो स्टेशनच्या इथे आलेलो आहोत। इथे 50 वर्षापूर्वीचा जो फुटपाथ आहे तो पूर्णपणे गायब करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे इथे बरेच नागरिक त्रस्त झालेले आहेत। तो लढा घेऊन आज आपल्या सोबत आहेत सुमन अहिरे मॅडम। तुम्ही थोडक्यात सांगू शकाल का, तुमचं नाव कळू शकेल पूर्ण? सुमन राजेंद्र अहिरे, जय हनुमान सोसायटी जागृती नगर माणिकलाल कंपाऊंड। ओके। आणि हे कशा संदर्भात आहे? आता इथे फुटपाथचं काम चालू होतं। हा मूळ फुटपाथ आहे 50 वर्षापासूनचा। हा फुटपाथ यांनी इथून सरळ काम चालू होतं। हा फुटपाथ खोदलेला 50 फूट, इथून 50 ते 60 फूट खड्डा खोदला होता समोर पर्यंत। तो खड्डा बुजून काही राजकारणी आले, आमदारची माणसं आले होते राम कदम साहेबांची, आणि त्यांनी हा खड्डा बुजवून आता सोसायटीच्या आतमध्ये गटाराचं काम करून देतो असं सांगितलं, आणि हा खड्डा बुजवून आतमध्ये सोसायटीचं काम करून दिलं आमच्या गटाराचं। आणि इथे गाड्यांची पार्किंग बघा, खूप गाड्या लागतात इथे, पब्लिकला येणे जाण्यासाठी रस्ता नाहीये। मूळ फुटपाथच त्यांनी बंद केलेला आहे। आणि हा किती जुना फुटपाथ आहे? 40 ते 50 वर्षापासूनचा आहे तो। मग इथले स्थानिक जे अधिकारी आहेत किंवा जे आमदार साहेब आहेत त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं काय नाही, ते कोणच मदत करत नाही। मला मी गेले होते आमदारकडे, खासदार सगळीकडे जाऊन आले, मी मला कोणच मदत करत नाहीये। कोणीच काही दाद घेतली नाही, काहीच नाही। आणि याबद्दल आता पण पत्रव्यवहार केलेले? पत्रव्यवहार पण भरपूर केलेले, आमदार साहेबांना दिलं, खासदार साहेबांना दिलं, सगळ्यांना भेटून झालं, परंतु कोणीच काही दखल घेत नाही अजून। मग आता या संदर्भात तुमचं नुकतीच कोणाशी भेट झाली? तुम्ही आझाद मैदानला पण होता? हो, आझाद मैदानला मी 1.5 महिना बसले होते, 4 तारखेपासून। तर आता 8 दिवस झाले, मी जरा सध्या सुट्टीवर, माझी तब्येत बरी नसल्यामुळे। मग तिथे कोणाशी भेट झालेली तुमची? भेट घडवलेली? हो, घडवली, पण मग काहीच फायदा नाही। ते बोलतात बीएमसी काम चुकीचं करू शकत नाही, बीएमसीचं काम येते। परंतु त्यांनी जो 50 वर्षापासूनचा फुटपाथ होता तो डमी फुटपाथ म्हणून घोषित केला, आणि तो तोडून टाकला, तिथे गाड्यांची पार्किंग केली, आणि आमच्या सोसायटीचं गटार जे बंद होतं ते आता त्यांनी चालू केलं, आणि तो खरा फुटपाथ आहे असं सांगतात। आणि आता तुम्ही काल परवा तुमच्या इथे पण गेला होता ना, वॉर्ड ऑफिस मध्ये, एन वॉर्ड मध्ये? हा, तर तिथे कोणाची भेट झाली? बेलाळे साहेबांची झाली। त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं साहेब त्यांनी थोडक्यात लिहून दिलं की कारवाई करण्यात यावी, पण मग असंच लिहून देतात ते, अजून आश्वासन देतात फक्त, पण अजून काही म्हणजे प्रत्यक्ष काही केलेलं नाही, कोण भेटीला पण येत नाही इथे बघण्यासाठी। आता तुमच्या एक्झॅक्टली काय मागण्या आहे या संदर्भात? माझा काय नाही, जो फुटपाथ पहिले खोदलेला होता खड्डा, तोच फुटपाथ आम्हाला मेट्रो स्टेशन पर्यंत बनवून देण्यात यावा। मूळचा खड्डा जो खोदलेला होता पहिले तो। काय वाटतं, कधीपर्यंत या संदर्भात तोडगा निघेल असं वाटतंय तुम्हाला? आता कोणी आले, राजकारणी वगैरे कोणी आले, त्यांनी केलं तर होईल, नाहीतर मग असं तर कोणच उभं करत नाही आम्हाला। परत एकदा तुम्ही राम कदम साहेबांना भेटून काही निवेदन देणार आहात? ते काय करणार नाही, कारण त्यांनी त्यांचं सांगितलं, कारण त्यांचीच माणसं 2 वेळा आली होती ते भेटीसाठी, आणि त्यांनीच हे काम चुकीचं करायला सांगितलेलं आहे। माझे नगरसेवक पण आले होते, नगरसेवकनी जे काम केलं होतं त्यांनी सांगितलं की हे काम, मी वरून बघितलं बिल्डिंग वरून, की तेच सांगत होते नगरसेवक, हे काम इथून घ्या तिथून घ्या असं सांगत होते। गटाराचं काम त्यांनीच करायला सांगितलं, आमदारचे माणसं आणि नगरसेवक यांनी सांगितलेलं आहे। याचा मूळ फुटपाथ कसा होता त्याचे काही तुमच्याकडे फोटो? हो, हा मूळ फुटपाथ आहे हा। हे बघा, एवढा मोठा फुटपाथ आहे हा। अच्छा। हा, आणि हे बघा, हे माणसं आमदाराची माणसं ही, हे बघा, हे मोठा खड्डा खोदलेला आहे, 50 ते 60 फूट खड्डा होता हा खोदलेला लांबीला। पाणी हे बघा, सळ्या पण टाकलेला त्या खड्ड्यामध्ये। हा, एवढा खड्डा बुजवला त्यांनी। हे बघा, हे नगरसेवक, माझे नगरसेवक, हे आमदारची माणसं आहेत, यांनी हा खड्डा बुजवण्यात आलेला आहे। आणि हे बघा, हा फुटपाथ हा जुना फुटपाथ होता मूळचा, आणि याला डमी फुटपाथ बोलून हा नवीन फुटपाथ तयार केला। ते सांगतात की खरा फुटपाथ हा आहे म्हणून। हे बघा, अतिक्रमण वाचवण्यासाठी त्यांनी नवीन फुटपाथ तयार केला आहे। आणि इथे गाड्यांची पार्किंग, हे बघा, गाड्या पब्लिकला येण्या जाण्यासाठी रस्ता नाही, हे तर इथे बंद केलेलं आहे। आणि रोडवर पण हे बघा गाड्या उभ्या राहतात, पब्लिक जाणार कुठून? रोडवरून जाते तिथे, पब्लिक बघा कुठून जाते। तुम्ही इथे बघू शकता, इथे पब्लिक साठी जो असलेला फुटपाथ आहे त्याला पूर्णपणे नष्ट करण्यात आलेले आहे, आणि त्याऐवजी लोकांना रस्त्यावरून चालण्यासाठी मजबूर केलेले आहे। म्हणजे लोक आपल्या टॅक्सचा पैसा देऊन रोडवर गाड्या उभ्या आहेत, आणि रोड हा जो आहे वाहनांसाठी आहे आणि माणसांसाठी हा फुटपाथ असून सुद्धा इथे अशा प्रकारे कायद्याला धाब्यावर बसून पूर्णपणे अतिक्रमण करण्यात आलेले आहे। या संदर्भात नक्कीच शासन लवकरात लवकर दखल घेतील, आणि सौ सुमन अहिरे यांच्या लढ्याला नक्की यश मिळेल ही अपेक्षा।